जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मार्फत या ठिकाणी जिल्हानिहाय उमेदवारांचे इच्छुक असणारे उमेदवारांच्या या ठिकाणी मुलाखतींचा कार्यक्रम पार पडतोय। या ठिकाणी मंत्री हसन मुश्रीफ, त्याच पद्धतीनं नावेदजी मुश्रीफ यांच्यासोबतच जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आसुर्लेकर आणि पक्षाचे विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण मुलाखतीचा कार्यक्रम पार पडतोय। आपण जाणून घेऊया, आपल्यासोबत आहेत नावेदजी मुश्रीफ। नावेदजी, आज सकाळपासून इच्छुकांच्या मुलाखती चालू आहेत, कशा पद्धतीचं वातावरण तुम्ही पाहताय? कारण प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या होत्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गेली 4 वर्ष झाल्या नाहीत, त्यामुळे अनेक लोक इच्छुक आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं आज सकाळपासून करवीर तालुका असू दे, त्यानंतर हातकणंगले तालुका असू दे आणि आता कागल तालुका, अशा आज 3 तालुक्याच्या मुलाखती आहेत आणि उद्या राहिलेल्या 3 तालुक्याच्या मुलाखती आणि परवा दिवशी 3, म्हणजे अशा पद्धतीच्या 10 तालुक्याच्या मुलाखती, 12 तालुक्याच्या मुलाखती आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। शेकडो लोक तालुक्यातून येत आहेत, अनेक लोक इच्छुक आहेत। त्यांना त्यांच्या मुलाखती घेणं हे पक्षाच्या ज्या नियमावली घालून दिलेल्या आहेत त्या पद्धतीने हे कामकाज चालू आहे। इच्छुक अनेक जण इच्छुक असल्याचं तुम्ही सांगितलं, पण सर्वसाधारण क्रायटेरिया काय ठेवलेला आहे? जो पक्षाची एकनिष्ठ आहे, पक्षाचं काम केलेलं आहे आणि समाजकारणाची आणि सर्वसामान्य लोकांची नाळ जोडलेली आहे, अशाच लोकांना प्राधान्य दिलं जाईल। यावेळेस स्वबळावरचा नारा दिला जाणार की पुन्हा एकदा एकत्रित येऊन युतीच्या माध्यमातून आपली ताकद आजमावणार आहे? कशा पद्धतीचे काही विचार म्हणजे कार्यकर्त्यांच्या मध्ये आहेत? ते आता वरिष्ठ नेते मंडळी निर्णय घेतील, परंतु आता तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं फक्त या मुलाखती चालू आहे। आपले सहकारी गोकुळ मधले आबाजी हे आपल्या गोटात आलेले आहेत, कसं बघता या सगळ्या घडामोडींकडे? नाही, ते महायुतीतच आहेत की। एकंदरीतच एक चांगलं सकारात्मक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक जण इच्छुक आहेत भविष्याच्या काळामध्ये वरिष्ठ ज्या पद्धतीने निर्णय देतील त्या पद्धतीनं पुढे कसं जायचं याची रणनीती ठरवली जाईल, या पद्धतीचं वक्तव्य नावेदजी मुश्रीफ यांनी केलेलं आहे। राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर, पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर।